मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। मैत्रिणींनो, आज आपल्याला मॅगीची भेळ बनवायची आहे। तर कशी बनवायची मॅगीची भेळ तर चला बघू। तर बघा, त्याच्यासाठी मी 1 पाकिट मॅगीचं घेतलेलं आहे आणि हे आपल्याला इथेच असं ठेचून घ्यायचं आहे, म्हणजे ते बारीक होईल। मॅगी बारीक करून घेतली बघा, असा भुगा करून घ्यायचा आहे। आणि आता इकडे कढई तापायला ठेवलेली आहे बघा। तर मी इथे आता तूप घालणार आहे थोडंसं, तुम्ही बटर किंवा तेल पण घालू शकता। हे बघा, 1 चम्मच तूप घातलं छोटा। तूप छान गरम झालं बघा। आता आपण मॅगी घालून घ्यायची आणि मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे, थोडीशी लालसर होईपर्यंत। गॅस मीडियम ठेवायचा आहे भाजताना। मोठा गॅस करून भाजली ना तर लगेच पटकन जळेल आणि चवीला मग चांगली लागणार नाही, त्याच्यामुळे मीडियमच गॅस ठेवायचा आहे। 1-2 मिनिटं बघा, आपण मॅगी छान परतवून घेतली आणि छान अशी झालेली आहे मॅगी। हे बघा, आता काढून घेऊ आपण। एका कटोऱ्यामध्ये काढून घ्यायची। तर बघा, आता त्याच कढईमध्ये मी 1 छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले बघा। शेंगदाणे तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता। मी 1 मॅगीचं पाकिट घेतलं होतं, त्याच्यासाठी 1 छोटी वाटी शेंगदाणे घेतले। ते आपल्याला आता मस्त छान खरपूस भाजून घ्यायचे। गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये तेल बटर काही घालायचं नाही, कारण कढई आपली अशी पण तेलकट आहे, त्याच्यामध्येच भाजून घ्यायचे। शेंगदाणे सुद्धा आपण साल तडकेपर्यंत भाजून घेतलेले आहे मीडियम गॅसवर, एकदम छान भाजले गेले। आता काढून घ्यायचे यांना पण। गॅस बंद केला। हे बघा, त्याच मॅगीमध्ये आता काढून घेतले शेंगदाणे। तर आपण मॅगी आणि शेंगदाणे परतवून घेतले बघा। आता आपण काही भाज्या घालू याच्यामध्ये। हे बघा, पाहिजे तेवढ्या आपण भाज्या घालून घ्यायच्या आहे। तर मी इथे 1 मोठ्या साईजचा टोमॅटो कापलेला होता जाडसर, तर तो घालणार आहे। म्हणजे पाहिजे तेवढा घालायचा आहे आपल्याला। आणि मीडियम साईजचा कांदा कापलेला आहे, तो घालणार आहे। आणि बघा, 1 हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे, ती पण आपल्या चवीनुसार घालायची आहे। आणि बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, ती पण घालणार आहे। आणि आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। आणि आता छान असा रंग येण्यासाठी आपण काश्मीरी मिरची पावडर घालू, 1 छोटा चम्मच। तिखट नाही होत, कलर छान येतो। आणि आता आपल्याला रेड चिली सॉस घालायचा आहे थोडासा। हे बघा, 1 चम्मच घालू शकता छोटा। आणि आता थोडंसं आपण टोमॅटो केचप घालू, 1-2 चम्मच। आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेऊ। तर बघा, हे मिक्स करत असतानाच आपल्याला मॅगी मसाल्याची पुडी घालायची आहे बघा। ज्या पाकिटमध्ये पुडी निघते ना, तीच पुडी वापरायची आपल्याला। आणि 1 पुडी मी त्याच्यामध्ये आता घालून घेणार आहे मसाल्याची। छान अशी चव येते या भेळीला। छान असं मिक्स करून घेऊ। वाह, किती छान असा सुगंध आला ना, चटपटीत असा। तर चांगली मिक्स करून झाल्यावर बघा, तयार आहे आपली भेळ मस्त खाण्यासाठी। हे बघा, किती छान अशी दिसते पण आहे। तर लगेच आपण खायला घेऊ। तर बघा, आपण आता घेऊ खायला मस्त चटपटीत अशी भेळ।
लहान मोठे असे सर्वांना आवडणारी भेळ आहे ही. सर्व अगदी आवडीने खातील. अगदी चटपटीत लागते ही मॅगी भेळ. मागे मी एक व्हिडिओ टाकलेला आहे कढी भेळचा, तो पण जाऊन नक्की बघा. खूप छान लागते कढी भेळसुद्धा. तर बघा तयार झाली आपली प्लेट खाण्यासाठी. बघा प्लेट तयार केलेली आहे आपण. तर आता मस्त चटपटीत करण्यासाठी अजून मस्त त्यावर चाट मसाला घालू. बघा 1-2 चुटकी चाट मसाला घाला, एकदम छान चव लागते. आणि आवडत असेल तर बारीक शेव घाला, म्हणजे खायला अजून भारी लागेल. आणि मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून. तर बघा तयार आहे आपली छान अशी मॅगीची भेळ. तर तुम्ही वरती लिंबू पण पिळू शकता, पण तसं काही गरज नाही. आपण त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे सॉस पण घातलेला आहे, टोमॅटो पण चिरून घातलेला आहे, त्याच्यामुळे तर ते छान असं लागणारच आहे. पण आवडत असेल जास्त आंबट तर लिंबू पण पिळू शकता वरून. तर तयार आहे आपली मॅगीची भेळ. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.